नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 20. नर्मदेने खास पाठवलेला साधू. 3 दिवस पडलेल्या पावसामुळे सर्वत्र तुफान चिखल झाला होता. नर्मदेकाठची काळीभोर चिकणमाती अतिशय चिकट झाली होती आणि प्रत्येक पावलाला पाय रुतत होते. बूट पायातून सारखे निघत होते. मग मी सरळ बूट काढून हातात धरले आणि अनवाणी चालू लागलो. मागून एक बुड्ढा बाबा डोक्यावरती भली मोठी पिशवी घेऊन येताना दिसला. हा बाबा कटणीचा होता. त्याचे वय पाहता मला असे वाटले की हा चिखलात घसरून पडेल वगैरे, तरी याला चालायला थोडीशी मदत करावी असा विचार करून मी माझी चाल हळू केली. परंतु नंतर हा बाबा माझ्यापेक्षा वेगवान चालणारा निघाला आणि त्याने क्षणात मला ओलांडून पुढचा मार्ग धरला आणि इतक्या वेगाने चालू लागला की त्याला गाठता गाठता माझीच तारांबळ उडायला लागली. शेतकरी लोकांना चिखलातून पार जाण्याचा उत्तम अंदाज असतो. जीवनातील कुठल्याही संकटावर मात करण्याची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा शेतकऱ्यांच्या ठायी उपजत असते. थंडी भरपूर होती आणि शेतामध्ये असलेली विविध पिके पायाला गुदगुल्या करत होती. पिकावर साठलेले दवबिंदू थंडगार पडले होते आणि चालता चालता माझी छाती संपूर्णपणे भिजवून टाकत होते. तो थंडगार स्पर्श चालून गरम झालेल्या पायांना खूप आराम देत होता. गरम झालेले इंजिन वॉटरकूल केल्यावर जसे छान चालते तसे वॉटर कुलिंगमुळे माझे पाय चांगले चालत होते. चालता चालता चंदनघाटाच्या समोर असलेल्या कचराटोला नावाच्या गावातल्या आश्रमामध्ये मी पोचलो. हा टेढी नावाच्या नदीचा संगम होता. कुणीतरी मला सांगितले की तिथल्या पुजाऱ्याच्या घरातले लोक तुम्हाला भोजनप्रसाद बनवून देतील. आश्रमामध्ये एक छोटीशी झोपडी होती आणि निवासासाठी पक्की सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बांधलेली खोली होती. सिमेंटच्या खोलीमध्ये जाऊन मी माझे सामान ठेवले. हीच ती खोली आपण बघतोय. पाहतो तो कालचा लंबू साधू समोर जेवत बसला होता. झोपडीमध्ये 3 महिला मिळून स्वयंपाक करत होत्या. मी नर्मदा मातेचे दर्शन घेऊन वरती आलो. टेढी संगम आश्रमात दिसणारं नर्मदा मातेचं दर्शन. आणि झोपडीमध्ये जाऊन माताजींना म्हणालो, माताजी मुझे भोजन प्रसादी मिल सकती है क्या? तिघी बायका माझ्यावरती अचानक चिडल्या. कुछ नहीं मिलेगा, भागो यहाँ से. और तुम्हारे साथ अंदर जो भोजन प्रसादी ले रहा है उस साधू को भी लेके जाओ. मला क्षणभर कळना की नक्की काय चाललंय. मी हात जोडून नम्रपणे म्हणालो, माताजी क्या हुआ? मुझसे और साधू जी से कुछ गलती हो गई क्या? त्यातील एक महिला समजदार होती. ती म्हणाली, बाबाजी आपकी कोई गलती नहीं, लेकिन वो जो परिक्रमा से अंदर बैठा है ना, उसने कल रात को 10 टिक्कड़ खाया और अभी भी 10 टिक्कड़ खाया है. टिक्कड़ बना बना के हमारी हालत खराब हो चुकी है. आपण महाराष्ट्रामध्ये चपाती किंवा पोळी करतो, ती लाटावी लागते. इथं मध्य प्रदेशमध्ये मात्र कणकेचा गोळा हातावर घेऊन भाकरीप्रमाणे थापून थेट चुलीवर भाजून जी पोळी केली जाते त्याला टिक्कड असे म्हणतात. याच्यामध्ये तव्यावरून उष्णता देखील दिली जाते, परंतु मुख्य भाजणे हे चुलीतल्या मंद आचेवर असते. आपण बघू शकतोय की वरती एक टिक्कड तव्यावर टाकला आहे आणि दुसरा चुलीमध्ये शेकला जातोय आणि तयार झालेले टिक्कड बाजूला ठेवलेत. याच्याकरता काही वेगळे निखारे थोडेसे बाहेर काढलेले असतात. टिक्कड भाजण्यासाठी चुलीतील काही निखारे बाहेर काढून ठेवलेले असतात. त्यामुळे आतून हे अतिशय मऊ, थोडेफार केकसारखे किंवा ब्रेडसारखे फुलून येतात. ब्रेड किंवा केक बनवताना जी बेकिंगची प्रक्रिया आहे तशीच काहीशी प्रक्रिया इथे कणकीच्या बाबतीत होत असते. परंतु यासाठी आटा गुंथणा अर्थात कणिक मळणे ही एक विशेष कला आहे. ती जमली नाही आणि टिक्कड नीट भाजायला जमले नाहीत तर मात्र चक्क कणकेचे गोळे खावे लागतात, जे पचायला अतिशय जड असतात. आता मात्र माझ्या लक्षात आले की ह्या माता माझ्यावरती का चिडल्या होत्या. आतल्या साधूची मला मोठीच मौज वाटली. इतक्यात त्याने आतून मला आवाज दिला आणि म्हणाला, 2 टिक्कड और लेके आओ. आता मात्र बायकांचा संयम संपला. त्यांच्यातील एकजण धावतच आतमध्ये गेली. तिने आत जाऊन काय सुखसंवाद साधला माहिती नाही, परंतु 1 मिनिटाच्या आतच सर्व सामान घेऊन आणि मी कालच दिलेल्या लाल सँडल पायामध्ये अडकून साधू चटकन बाहेर आला आणि झपाझप चालत पुन्हा एकदा काठाकाठाने नाहीसा झाला. तिथे बसलेल्या दोघी स्त्रियांना मी विनंती केली, आप अगर मुझे खिचडी बनाने का सामान देते हो तो मैं खुद खिचडी बना के खा लूँगा. कारण मला खरोखरच खूप जोराची भूक लागली होती. कालचे भोजन संध्याकाळी 6 वाजताच घेतले होते. खिचडी बनवणे तुलनेने सोपे होते आणि मला ते जमत होते. एक बाई घरामध्ये गेली आणि खिचडीचे सामान घेऊन आली. इतक्यात डोक्यावर सामान घेऊन चालणारा म्हातारा तिथे आला आणि मला मला म्हणाला, भोजन प्रसादी मिलेगी ना? मी त्याला म्हणालो, खिचडी बना रहा हूं बाबा, आपके लिए भी बनाता हूं. म्हातारा म्हणाला, छे छे, खिचडी वगैरे आम्ही काही खात नाही, मला खायला टिक्कडच पाहिजेत. आता आली का पंचायत. मला तर टिक्कड कसे बनायचे काहीच माहीत नव्हते. तसेच त्या बायकांना टिक्कड बनवताना मी पाहिले होते,
परंतु ती प्रक्रिया सोपी नव्हती. आता पुन्हा त्या बायकांना मी आटा मागायला गेलो तर त्या माझ्यावर चिडणार हे निश्चित होते. म्हणून मी एक हुशारी केली. त्या बाबाच्या हातामध्ये कटोरी दिली आणि सांगितले, त्या घरातून जाऊन आटा घेऊन ये. तोपर्यंत मी भाजीची तयारी करतो. माझा प्रयोग यशस्वी झाला. त्या म्हाताऱ्या बाबावरती घरातील बाई जोरात ओरडली. मी वाचलो. हो, बरेच काय काय बोलली आणि शेवटी नाईलाजाने तिने त्याला आटा दिला. बाबा रागातच माझ्याकडे आला आणि म्हणाला, काय बायका आहेत? मी त्याला म्हणालो, तुम्ही तिखट बनवा, मी भाजी बनवतो. परंतु बाबा म्हणाला, मला स्वयंपाक येत नाही, तुला सर्व बनवावे लागेल. आता मात्र खरंच माझा संयम संपत चालला होता. समोरच्या चुलीतून येणारा धूर, त्यामुळे डोळ्यातून येणारे पाणी, कणिक मळताना झालेली माझी वाईट अवस्था, करपलेली बटाट्याची भाजी, सगळेच वाईट योग एका क्षणी जुळून यावेत तसे काहीसे मला झाले. झोपडीतून बाहेर आलो. नर्मदा मातेकडे पाहिले आणि म्हणालो, माई मला शक्ती दे. परिक्रमेमध्ये स्वयंपाक करण्याची ही पहिलीच वेळ आलेली आहे. आपण बघू शकतोय कचरा टोला इथे वाहणारी नर्मदा मैया. तिला नेसवलेली साडी या चित्रात दिसते. चित्रातल्या साधूच्या मागे निळ्या कापडामध्ये झाकलेली दिसते ना, हीच ती स्वयंपाकाची झोपडी. आणि त्याच्या मागे जे दार आहे निळ्या रंगाचं, ती मुक्कामाची खोली. हे साधू बाबा कोण आहेत मला माहिती नाही, परंतु इथून पुढं मी ज्या ज्या ठिकाणी गेलो अगदी त्याच ठिकाणी हे गेलेले आहेत आणि त्यांनी फोटो काढलेले गुगल नकाशावर टाकलेले मला सापडले. कुणी बंगाली परिक्रमा असे दिसत आहेत. पुन्हा आतमध्ये गेलो आणि माझ्या आईचे स्मरण केले. ती स्वयंपाक करत असताना मी तिच्या बाजूला तासनतास उभा राहून ती काय करते याचे निरीक्षण करत बसायचो. ते सर्व ज्ञान आज कामाला आले. पटापट कणिक मळून मी त्याचे 8 समान उंडे करून घेतले. एकीकडे भाजी होत आली होती. तिला चुलीच्या धगीजवळ ठेवले आणि तवा तापवायला घेतला. एका फरशीवरती पटापट पोळ्या लाटून तव्यावर टाकायला सुरुवात केली. बघता बघता अर्ध्या तासात 8 पोळ्या आणि भाजी असा स्वयंपाक तयार झाला. तिन्ही बायका अधूनमधून चक्कर मारून मी काय करतो हे बघून जात होत्या. एरवी अतिशय प्रेमळ असणाऱ्या आदिवासी माताराम ठरवले तर किती क्रूर वागू शकतात याचा अनुभव मला त्या दिवशी मैयाने दिला. त्यांचे म्हणणे देखील बरोबर होते. हा सर्व अतिशय दरिद्री परिसर आहे. इथे स्वतःच्या घासातला घास काढून हे लोक परिक्रमावासींची सेवा करत आहेत. आपण अतिरिक्त जेवल्यामुळे त्यांच्या घरातील मुलेबाळे उपाशी राहू नयेत एवढा तरी विवेक किमान प्रत्येकाने बाळगणे आवश्यक आहे. मनुष्य विनाकारण चिडत नसतो. त्यांच्या चिडण्यामागे मोठी अनुभव परंपरा आणि कारण परंपरा असणार याची मला चांगली जाणीव होती. मी झालेले सर्व पदार्थ घेऊन शेजारच्या खोलीमध्ये गेलो. भुकेल्या म्हाताऱ्याने 6 पोळ्या खाल्ल्या. मला खात्री आहे की सुरुवातीलाच माझ्या ताटामध्ये मी जर 2 पोळ्या घेतल्या नसत्या तर त्या देखील त्यानेच खाल्ल्या असत्या. आणि आधी गेलेल्या साधूप्रमाणे हा बाबा देखील 10 तिखट आरामात खाऊ शकत होता हे देखील मला जाणवले. आपल्या भारतातील खाद्यसंस्कृती मजेशीर आहे. दक्षिण भारतातील लोक पानभर भात जसा आरामात गिळून करू शकतात, अगदी त्याच पद्धतीने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागातले लोक कितीही चपात्या खाऊ शकतात. मी आपले सुसंस्कृत गृहिणीप्रमाणे 2 पोळ्या आणि उरलेली भाजी खाऊन जेवण आटोपते घेतले. बाबा खुश झाला आणि तिथेच लोळू लागला. मी बाहेर जाऊन सर्व भांडीकुंडी स्वच्छ घासून ठेवली. स्वयंपाकाची खोली स्वच्छ आवरून ठेवली आणि नर्मदेच्या काठावर बांधलेल्या गच्चीवरून तिचे मनोहर रूप पाहू लागलो. पोटात अन्न गेल्यावर दमलेला म्हातारा रंगामध्ये आला आणि मला म्हणाला, आता इथून पुढे तू माझ्यासोबत चालायचे. तू स्वयंपाक करून मला जेवू घालायचे आणि आपण दोघे मिळून परिक्रमा पूर्ण करू. नर्मदा मातेने माझी चांगली सोय केली. त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगावर काटाच आला. माझा जन्म काही अशा भोगी माणसाची सेवा करण्याकरता झालेला नव्हता. त्या माणसाच्या बोलण्यामध्ये अखंडितपणे त्याचा संसार, त्याची मुलं, त्याच्या सुना, त्याची नातवंडं, त्याची शेती, त्याची संपत्ती हेच विषय होते. परमेश्वर प्राप्ती, साधना, नर्मदा माता याविषयी तो एक शब्दही बोलत नव्हता. मी हळूच माझे सामान उचलले आणि जोरात तिथून पळ काढला. म्हातारा देखील गडबड करून सामान गोळा करून माझ्या मागे येऊ लागला. परंतु त्याचा पसरलेला संसार इतका मोठा होता की तो आवरता मी पुढे सटकून गेलो. खऱ्या आयुष्यात देखील असेच होते. ज्याने अनावश्यक पसारा वाढवून ठेवला आहे त्या माणसाला सर्व सोडून पुढे जाता येणे फार अवघड होऊन जाते. म्हणून मर्यादेतच पसारा उभा करावा. प्राणी पक्षी कितीही बलवान असले तरी देखील एका मर्यादेच्या पलीकडे घरटी बांधत नाहीत. त्यांचा पसारा कायम मर्यादेतच राहतो. हा एक गुण जरी आपण माणसाने घेतला तरी पृथ्वीवरील सर्व जनता सुखी होईल. असो. नदीच्या काठाकाठाने लालपूर, बसंतपूर, धुर्वाटोला, कांचनपूर मार्गे शिवालय घाट आज मला गाठायचा होता. या परिसरामध्ये नर्मदा मैया अतिशय सुंदर आणि नितळ आहे. तिचे पाणी इतके स्वच्छ आहे की पाण्याचा तळ कुठूनही दिसतो. या भागातले नर्मदेचे रुपडे हृदयात साठवून ठेवावे इतके नितांत सुंदर आहे. वाचकांच्या माहितीकरता नर्मदा मातेची काही सुंदर रूपे गुगल नकाशावर या भागातली जी मला सापडली त्यांची चित्र खाली देतोय. त्याचं दर्शन घेऊन धन्य व्हावे. हे पहा,
सुंदरशी नर्मदा मैया वाहते. तिचा तो विवक्षित रंग आहे तो दिसतो लगेच. हे पहा. वा. नर्मदे हर. हर हर नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदेचं पाणी इथं इतकं नितळ आहे की अक्षरशः तळाचा दगड देखील स्पष्टपणे दिसतोय बघा. नीट जर पाहिलं तर प्रत्येक चित्रामध्ये तळाशी असलेला दगड तुम्हाला दिसेल. हे पहा. नर्मदे हर. हर हर नर्मदे. वा माई वा. लालपूर गावामध्ये कसला तरी उत्सव चालू होता. मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामुळे गावातले सगळे तरुण रस्त्यावर जमले होते. मोठ्या आवाजात स्थानिक आदिवासी गाणी लावण्यात आली होती. ही गाणी ऐकायला मोठी मजेशीर असतात. मुले नाचगाण्यामध्ये दंग होती. जुन्या पिढीतले आदिवासी लोक परिक्रमा वासींच्या बाबतीत थोडीशी नम्रता दाखवतात. परंतु नवीन पिढीतली मुले मात्र फार क्वचित परिक्रमा वासींशी आदराने वागताना दिसतात. शक्यतो चेष्टा करण्याचा भाव अधिक जाणवतो त्यांच्यात. पायामध्ये घातलेली तंग तुमान अथवा घट्ट जीन्स, रंगीबेरंगी पादत्राणे, त्यावरती सैलसर आगळपगळ शर्ट, डोक्यावर केसांचा मोठा पुंजका ठेवलेला, बाजूचे केस कापलेले, डोळ्यावर गॉगल्स, चित्रविचित्र पद्धतीने केस रंगवलेले आणि तोंडामध्ये गुटखा किंवा मावा खर्रा याचा तोबरा, शिडशिडीत अंगकाठी असा साधारण इथल्या आदिवासी मुलांचा अवतार असतो. एक प्रातिनिधिक चित्र दिंडोरी परिसरातल्या आदिवासी मुलाचं आपण बघतोय. हे पहा. तोंडात त्यांच्या गुटखा असलाच पाहिजे. हे काय प्रातिनिधिक चित्र या भागातल्या मुलांची. योगाच्या तोंडात तोबरा. मला असे जाणवले की चळवळीच्या नावाखाली या साध्या भोळ्या आणि अशिक्षित अथवा अल्पशिक्षित आदिवासी मुलांना भडकवून त्यांना देवाच्या, देशाच्या, धर्माच्या विरोधात करण्याचे षड्यंत्र काही लोक या भागामध्ये राहून अविरतपणे करत आहेत. त्याचा परिणाम आज जरी फारसा जाणवत नसला तरी काही दशकांनी नर्मदा परिक्रमेमध्ये अडथळा आणण्याचे काम या समाजघातकांच्या माध्यमातून काही देशविघातक शक्ती करू शकतात की काय असे मला फार जाणवले. कारण स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय परिक्रमा करता येणे केवळ अशक्य आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी या आव्हानाचा विचार जरूर करावा अशी त्यांना विनम्र प्रार्थना आहे. असो. गाव संपले आणि थोडासा जंगलोजा परिसर सुरू झाला. छोट्या मोठ्या टेकड्या आणि असंख्य ओढेनाले असलेला तो परिसर होता. कच्चा रस्ता होता आणि खड्डे देखील भरपूर होते. त्यामुळे मी हळूहळू चालत होतो. इतक्यात एक साधू झपाझप चालत माझ्या मागून आला आणि पाहता पाहता पुढे निघून गेला. त्याची चालण्याची गती पाहून मी अवाक झालो. मी तसे चालण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु त्याची गती गाठता येणे केवळ अशक्य होते. साधू ज्या गतीने चालत होता ती गती एखाद्या ॲथलीटला देखील लाजवेल अशी होती. मध्ये एक छोटेसे जंगल लागले. त्यात बरेच प्राणी होते असे मला जाणवले. हळूहळू उन्हाचा पारा चढत होता. थंडीचे दिवस असल्यामुळे सूर्यदेव कृपा करतोय असे वाटायचे. मी सुमारे अर्धा तास चाललो असेन. हा साधू पुढे एका झाडाखाली बसलेला मला आढळला. मी मनात विचार केला, आपले बरे आहे. हळूहळू जरी चाललो तरी फारसे थांबत नसल्यामुळे आपण वेगाने चालणाऱ्या माणसांना सुद्धा गाठतो आहोत. परंतु साधूचा चेहरा पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की तो वैतागलेला आहे. मला म्हणाला, क्या जरूरत थी परिक्रमा में आने की. तो असे काय म्हणतोय मला काय लक्षात नाही आले. मी त्याला म्हणालो, क्या हुआ स्वामीजी, आप इतना परेशान क्यों लग रहे हैं. साधू म्हणाला, अगर ढंग से चल नहीं पाते तो परिक्रमा क्यों करते हो. मी म्हणालो, महाराज हम शहर के लोग हैं, इतना चलने की हमें आदत नहीं. ऊपर से जब परिक्रमा आरंभ की है ज़्यादातर डांबर की सड़क पर ही चल रहा हूँ. उस कारण मेरे पाँव बहुत दर्द कर रहे हैं, इसलिए मैं धीरे धीरे चल रहा हूँ. साधू मला म्हणाला, अब तुम्हारे साथ 2 दिन चलना ही पडेगा. मला या वाक्याचा अर्थच कळला नाही. मी त्याला म्हणालो, मतलब. साधू म्हणाला, मतलब यही है कि अब मुझे तुम्हारे साथ 2 दिन चलना पड़ेगा क्योंकि नर्मदा मैया का मुझे वैसा आदेश है. मला काय बोलावे काय कळेना. आपको नर्मदा मैया कब मिली. मी बुळाबाबा प्रश्न त्याला विचारला. वो सब छोड़ो, इतना धीरे चलने की तुम्हें क्या ज़रूरत थी. मला अजूनही कळत नव्हते की नक्की काय प्रकार सुरू आहे. मी त्याला म्हणालो, बाबाजी देखिए, मेरी गति बहुत कम है और आपकी गति बहुत ज़्यादा है, मैं आपके साथ नहीं चल सकता. साधू लगेच उतरला, वही तो मेरा कहना है, लेकिन आप कुछ नहीं कर सकते क्योंकि मैया का आदेश आया है. मी लगेच त्याला म्हणालो, लेकिन मैया ने मुझे ऐसे कोई सुझाव नहीं दिया है. साधू म्हणाला, वो तुम्हारी चिंता है, मुझे स्पष्ट रूप से आदेश मिला है, इसलिए 2 दिन तुम्हारे साथ चलना ही पड़ेगा.
अब ज़्यादा समय व्यर्थ मत गवाओ, हमें बहुत आगे जाना है. साधूचे हे बोलणे ऐकून माझ्या काळजामध्ये धस्स झाले, कारण त्याची चाल खरोखरच चित्त्यासारखी होती. आता आपली कुतरड होणार हे माझ्या लक्षात आले. साधू त्याची जुळी आणि कमंडोली घेऊन झपाझप चालायला देखील लागला. याने अर्धीच लुंगी नेसली होती आणि वरती उघडा होता. छातीपर्यंत रुळणारी मोठी दाढी, काळेभोर केस होते. वय साधारण 50 असावे. परंतु खरे सांगायचे तर साधूंचे वय ओळखता येत नाही असे माझ्या लक्षात आले आहे. आपल्याला 40-45 वर्षाचा वाटणारा साधू कधीकधी 70 ते 80 वर्षाचा असतो. नित्य योग साधना, प्राणायाम, अखंड ब्रह्मचर्य आणि ध्यानधारणा यामुळे त्यांचे वय नेहमी लपून राहते. हा साधू झपाझपा चालत पुढच्या गावातल्या एका चौकात जाऊन बसला. मी मागून अक्षरशः पळत पळत त्याला गाठले. इथे त्याला त्याला कोणीतरी चहा आणून दिला. तो चहा पिल्यावर मात्र साधू एकदम शांत झाला आणि माझ्याशी प्रेमाने बोलू लागला. देखो बेटा, तुम कौन हो मुझे पता नहीं. तुमने परिक्रमा क्यों उठाई मुझे मालूम नहीं. तुम कहाँ से आए हो, कहाँ जाओगे मुझे खबर नहीं. लेकिन मैया ने तुम्हारे साथ रुकने के लिए मुझे बोला है. इसका मतलब तुम कोई अच्छे बच्चे जरूर हो. अब मेरी बात ध्यान से सुनो. तुम जिस परिक्रमा मार्ग से चल रहे हो वो मार्ग गलत था. गलत नहीं बोल सकते, लेकिन सही नहीं था. परिक्रमा का असली मार्ग जो होता है वो नर्मदा माई के किनारे किनारे से गुजरता है. मेरी 2 परिक्रमा हो चुकी है, ये तीसरी परिक्रमा है. वैसे मैं मैया का किनारा कभी छोड़ता नहीं, लेकिन आज पता नहीं क्यों मैया ने मुझे किनारे से भटका दिया और अंदर जंगल में तुम मिल गए. मैं गुस्सा उसके लिए हुआ था क्योंकि मैंने किनारा छोड़ा, लेकिन मैया की शायद ऐसी इच्छा थी कि तुम्हें सही मार्ग पर ले आओ. आज से 2 दिन तुम मेरे साथ चलोगे. मैं तुम्हें असली नर्मदा परिक्रमा कैसे करते हैं वो दिखाऊंगा और सिखाऊंगा और फिर आगे चला जाऊंगा. चलो, आगे बहुत चलना है. असे म्हणून साधू आणि मी दोघे उठलो. मी रस्त्याच्या दिशेने जाऊ लागताच तो खेकसला. अरे वहाँ नहीं जाना, यहाँ से चलो. किनारे किनारे से जाएंगे मैया के. असे म्हणत त्याने अक्षरशः पळत पळत जाऊन एक छोटासा ओढा एका उडीत पलीकडे ओलांडला. ओढ्याचा उतार मोठा होता. त्यावरून चालत जाता येणे देखील अशक्य होते. परंतु पळत गेल्यावर मात्र अशी गती यायची की ओढा एकाच उडीमध्ये पार व्हायचा. मला मनापासून आनंद झाला. जणू जणू काही माझी इच्छा नर्मदा मातेने ऐकली होती आणि या साधूला माझ्या मदतीकरता पाठवले होते. साधूने मला परिक्रमेचे मार्ग आणि गावातील ग्रामस्थांचे मार्ग वेगळे कसे ओळखायचे याचे बारकावे शिकवले. ज्या मार्गावर राजश्री विमल गुटख्याच्या पुढे अधिक पडलेले असतात तो गावकऱ्यांचा मार्ग असतो आणि ज्या मार्गावर पार्लेजीचे रिकामे पुढे पडलेले दिसतात तो परिक्रमेचा मार्ग असतो. त्याने सांगितलेले हे बारकावे ऐकून मला मौज वाटली. परंतु पुढे खरोखरच मला त्यानं दिलेल्या या छोट्या छोट्या सूचनांचा देखील खूप फायदा झाला. हा साधू बालब्रह्मचारी होता. मोहन पाटीदार असे त्याचे नाव. एका छोट्याशा झोपडीमध्ये राहायचा. नातेवाईक आगापिछा कोणी नसल्यामुळे मनात येईल तेव्हा उठायचा आणि नर्मदा परिक्रमा चालू करायचा. एका दिवसामध्ये 50 ते 60 किलोमीटर तो सहज चालायचा. अध्यात्म सोडून कुठल्याही लौकिक विषयावर त्याने एक शब्दही कधी बोलत नसे. अगदी शेवटपर्यंत त्याने मला माझे नाव आणि गाव देखील विचारले नाही. नर्मदा मातेने मदत करायला सांगितले म्हणून हा नर्मदेचा प्रिय भक्त आहे इतकाच त्याचा शुद्ध भाव होता. हा साधू म्हणजे माझ्यासाठी नर्मदा मातेचा साक्षात आशीर्वादच ठरला. नर्मदे हर, नर्मदे हर.